नमस्कार मित्रमंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी रेस्टॉरंट स्टाईल माउथ वॉटरिंग छोले मसाला. छान दिसते ना? चला मग बनवूया. सर्वात प्रथम आपण काबुली चना, ज्याला आपण छोले म्हणतो, ते आपण रात्रभर भिजवून घेतलेला आहे. आता आपण याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये हे सर्व छोले आपण ॲड करूया. त्यामध्ये थोडे खडे मसाले घालूया. 1 तमालपत्र, 1 दालचिनी, 1 वेलची आणि 4 लवंग. 1 ग्लास पाणी घालून 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत, तोपर्यंत मसाला बनवूया. 2 मोठे कांदे, 8 ते 10 काजू पाकळी मस्त ब्लेंड करून घेऊया. थोडंसं पाणी घालून मग ब्लेंड करायचं आहे. त्याने एक सॉफ्ट स्मूथ टेक्स्चर येतं मसाल्याला. आता एक मसाला रेडी झालेला आहे, तर आपण त्याला वाटीमध्ये काढून घेऊयात. आता आपण टोमॅटोची पेस्ट बनवणार आहोत, तर यासाठी आपल्याला 2 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसूण पाकळी. थोडंसं पाणी घालून मस्त मसाला तयार करून घेऊया. दुसरा मसालाही आपला आता रेडी झालेला आहे. ते आता आपल्या 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. या मसाल्यांचं काम आता संपलेलं आहे, तर ते आपण साईडला काढून घेऊयात. खड्या मसाल्यांच्यामुळे छान असा सुगंध येतो. आता आपला चणा शिजलेला आहे. आता फोडणी घालूया. 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे. जिऱ्यांची होडी सुटली की त्यामध्ये व्हाईट पेस्ट ॲड करायची आणि मस्त गडबड करायची नाही. छान असं भाजून घ्यायचा मसाला. त्या वेळाने थोडं पाण्याच्या छिट्या मारून परत मसाला भाजून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. मसाला छान भाजल्यानंतर त्यामध्ये आपण सेकंड टोमॅटोची जी प्युरी केली होती ती घालायची. मंद आचेवर हा मसाला आपण भाजून घेऊया. थोड्या वेळाने मसाला असा शिजल्यानंतर त्यामध्ये आपण छोले मसाला घालूया. तुमच्याकडे छोले मसाला अवेलेबल नसेल तर धनेपूड, जिरेपूड व 1 चमचा आमचूर पावडर घाला. मी इथे एव्हरेस्टचा छोले मसाला घातलेला आहे. 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. प्रोसेस थोडी टाईम कंझ्युमिंग आहे, पण रिझल्ट खूप छान आहे. थोडंसं काळं मीठ व आता आपण यामध्ये आपले छोले घालूयात. छोले शिजवलेले पाण्यासहित छोले घालायचे आहेत. 1 चमचा कसुरी मेथी. आपण ब्लॅक सॉल्ट घातलंय, तर टेस्ट करून थोडंसं साधं मीठ पण घालायचं आहे. थोडंसं किसलेलं आलं घालायचं आहे व थोडीशी फ्रेश ताजी अशी कोथिंबीर. आता 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले छोले तयार होतील. खूपच डेलिशियस रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करा.